मंडळी, एका कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं आणि छान असं तूप वितळल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूटचे काप घालून घेतले आणि मिक्स करून घ्यायचे. थोडेसे क्रंची झाले का एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर त्या तुपामध्ये 1 वाटी भिजवलेला शाबू घालून घेतला, म्हणजे साबुदाणा, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1 ग्लास पाणी वतायचं आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर या ठिकाणी गरम दूध 1 ग्लास वतून घ्यायचं आहे. 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास दूध वतायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची, ही सुद्धा मिसळून घ्यायची. त्यानंतर आहे ते या ठिकाणी मी 10 रुपयाचा जे दूध पावडरचा पाऊच मिळतो तो एका वाटीमध्ये वतून घेतला आणि तो पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचा. त्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत अजिबात. आणि हे मिश्रण आहे खिरीचं, त्यामध्ये हे वतून घ्यायचं. त्यानंतर ड्रायफ्रूट बाजूला काढून ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्या. वेलचीची पूड आहे ती अर्धा चमचा यामध्ये मिक्स करा. त्यानंतर 5 ते 6 मिनिटे ही खीर शिजवून घ्या. तर अप्रतिम चवीची अशी साबुदाणा खीर तयार झालेली आहे. नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.